ते तसं काही होत नाही आहे, काय कळा ना काय प्रॉब्लेम. आता असा आला क्वेश्चन फक्त थोडासा विचित्र आहे, बाकी सगळं सेमच आहे. काय सांगितलं आहे, युजिंग सिम्पसन 1/3 रूल इव्हॅल्युएट करा, ते सॉल्व करा. डिवाइड द इंटरवल इंटू 8 सब इंटरवल. मग हे जे 8 आहे ते काय, 8 सब इंटरवल म्हणजे काय, एच आहे का काय, काय एच म्हणजे सब इंटरवल लिहिलं आपण असं कसं. एच म्हणजे आपण काय लिहिलंय, इंटरवल, सब इंटरवल, इंटरवल चुकतंय ना. 4 सब इंटरवल्स. अरे असं कसं काय, पहिल्या क्वेश्चन काढा, आपल्या बुकचा पहिला क्वेश्चन काढा, त्याच्यात तर काहीच नव्हतं. दुसरा क्वेश्चन त्यामध्ये एच दिलेलं आहे डायरेक्ट. हां, तिसरा क्वेश्चन काढा, त्याच्यात काय लिहिलं आहे, इंटू 4 सब इंटरवल लिहिलं आहे की. मग 4 सब इंटरवल बोललो तर आपण काय घेतलं आहे, एन काय घेतलं आहे, एन 4 घेतला ना. मग लिहिताना चुकीचं लिहिलं वाटतं आपण, का मी सांगितलं असेल चुकीचं, बरोबर. मग सब इंटरवल म्हणजे लिहा इथं, जाऊ दे, लक्षात ठेवा. सब इंटरवल म्हणजे एन आणि इंटरवल म्हणजे काय, एच. ठीक. त्याच्यानंतर आपण कोणतं सम केलं तर आजचंच आहे ना, मग मला वाटतं काल आताच सम आहे ना. मग आज त्याच्यात एन दिलेलं डायरेक्ट, त्यात पण काय प्रॉब्लेम नाही. आणि नंतर तुम्ही सोडवलेलं आत्ताचं 5 सम झाले टोटल. हे 6वं सम चालू आहे ना. हां, हे 6वं सम चालू आहे. याच्यात तुम्हाला सब इंटरवल किती दिलेत, 8, बरोबर. समजलं सगळं. हां, आता बोला काय करायचं. ए किती आहे आपला, लोअर लिमिट 0. बी किती आहे, π/2. सब इंटरवल एन किती आहे, 8. म्हणजे आपल्याला स्टेप्स किती पाहिजेत, त्या 8 स्टेप्स पाहिजेत. वाढवायचे किती नाही माहिती नाही. इन्क्रीमेंट म्हणजेच काय, इंटरवल किती ते माहिती नाही आपल्याला, म्हणजे ते काढावं लागेल आपल्याला. एच इज इक्वल टू बी मायनस ए डिवायडेड बाय एन. बी π/2 -0 डिवायडेड बाय 8. आता कॅल्सीमध्ये हे कसं करणार, कॅल्सीमध्ये पुट करताना हे 0 सोडून द्या. कॅल्सीमध्ये पुट करताना कसं करणार पुट, 1/2 डिवायडेड बाय 8 असं पुट करा. पाय सोडून दे, हे 0ला व्हॅल्यू असते का, नाही, ते सोडून दे. 1/2 डिवायडेड बाय 8 असं टाक कॅल्सीवरती. 1/16. 1/16 आन्सर आलं. 1/16च्या जागी काय लिहिणार मी, π/16. समजतंय. एच आपला आला. आता बोला काय करायचं. एक्स आणि वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स.
हां एक्स किती घेणार स्टार्टिंगला, इकडे लक्ष द्या 0. नंतर किती इन्क्रीमेंट कितीने आहे π/16नी. हे π/16 कसं काढलं कळालं का? नाही, लक्ष दे. मग हे बीच्या जागी बीची व्हॅल्यू, एच्या जागी एची व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुट केली. कॅल्सीमध्ये पाय सोडून द्यायचं, पायच्या ऐवजी काय समजायचं, त्याचा कोएफिशियंट काय 1. 1/2 -0चा आन्सर काय येणार 1/2 येणार. म्हणून फक्त 1/2 घेतलं, डिवायडेड बाय काय घेतलं 8. काय आन्सर आलं 1/16 आलं. तर 1/16च्या ऐवजी काय लिहिलं मी π/16 लिहिलं. समजलं? पाय कन्सिडर करायचं नाही. मग π/16ने वाढवलं. आता कॅल्सी काढा. π/16 + π/16 ॲडिशन करत जायचं ना आपल्याला. ॲडिशन करताना पण तसंच करायचं, पाय कन्सिडर करायचं नाही. 1/16 + 1/16 म्हणजे π/8. आता π/8 1/8 + 1/16 3/16 म्हणजे 3π/16. मग 3π घ्यायचा नाही, 3π/16 + 1/16 1/2 4. मग π/4. मग π/4 म्हणजेच काय करणार इथं 1/4 + 1/16. समजलं? π/16 मग 1/16 सॉरी π/16. π/16 म्हणजेच 1/16 + 1/16 1/8. मग π/8 π/2 पर्यंत यायचं ना. 1/8 + 1/16 3/16 3π/16 3/16 + 1/16 1/4 π/4. चुकलं का काय? 1 2 3 4 5 6 7 8 झालं पाहिजे रे. π/2 आलं पाहिजे तिथं. 0 π/16 π/8 3π/16 π/4. हे चेक करा, हे चुकले. इथपर्यंत बरोबर आलं तर हे आन्सर्स काढा. π/4 म्हणजेच काय 1/4 + 1/16 5/16. 5 बोलली तुम्हाला पाय ऐकायला आलं. 5π/16 5/16 + 1/16 3/8 3π/8 3/8 7/16 7π/16 7/8 सॉरी 7/16 + 1/16 1/2 म्हणजेच π/2 आलं बरोबर. शेवटचं अप्पर लिमिट बरोबर आलं. आता कॅल्सी स्क्वेअर रूट कॉस 0 असं काढत जावं. ह्या ज्या वरच्या एक्सच्या व्हॅल्यू त्या सगळ्या पुट करा आणि आन्सर सांगा मला. स्क्वेअर रूट टाकायला विसरू नका प्रत्येक वेळेस. किती 1 बोल ना. M1चा शनिवारी आहे, शनिवारी क्लास. बरं ठीक आहे, बोलव तर बघू पुढं. उद्या सकाळी या म्हणा. हां येऊ दे. उद्या सकाळी या, सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस कधी पण ये म्हणा, येऊन भेट म्हणा. आन्सर कंटिन्यू आन्सर काढा पटपट पटपट. तू इकडनं उलटं चालू कर ग. 0.999 किती वेळेस 9 आहे? 9. उत्तर चुकू नका. 9903 दिसतंय त्याच्यात. इथं 9903 दिसतंय. तुझ्या याच्यात दाखव काय आलं, काढून दाखव.
हां तुझं सांग किती 0. मग असंच नाही कशाच्या जागेवर पायच्या जागेवरती 1 नाही 1 कसं काय लागणार 180 टाकणार 180 ट्रिग्नॉमेट्री ना आता मग ट्रिग्नॉमेट्री पाय आलं की कॉस आहे ना ट्रिग्नॉमेट्री आलं की तुम्ही इथं काय टाकलं इथं 0 होतं चला इथं नाही रे बाबा स्क्वेअर रूट कॉस 180/16 0.9903 पायच्या जागी 16 टाकायचं सॉरी 180 टाकायचं 180 ट्रिग्नॉमेट्रीमध्ये इथे लिहितो ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पाय मीन्स 180 टाकायचं म्हणजे इथं तुम्ही काय टाकणार कॅल्सीमध्ये कॉस π/16 म्हणजेच 180/16 आन्सर आलं 0.9903 असं आन्सर आलं आहे त्याचं 0 आहे 9611 कुठं 3 × 180 डिवायडेड बाय 16 हां 0.4416 आलं हां बाकीचं मग येईल का सोडवता जर सोडवा मग कॉस स्क्वेअर रूट कॉस x dx इज इक्वल टू h/3 y0 प्लस yn प्लस 4 इंटू y0 सॉरी y1 प्लस y3 डॅश 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 प्लस 2 इंटू y2 प्लस y4 प्लस डॅश 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 h ची व्हॅल्यू π/16 डिवायडेड बाय 3 y0 आता इथं आपल्याला लिहावं लागणार ना सगळं कन्फ्युजन आहे जास्त नंबर आहेत ना इथं आपण आधी लिहूया ठीक आहे हिअर y0 इज इक्वल टू 1 y1 इज इक्वल टू 0.9903 हे लिहून घ्या वाटलं असतं असं नाही का y0 y1 y2 0.9611 y3 0.918 y4 0.8408 y5 0.7453 y6 0.6186 y7 0.4416 आणि yn तुमचा काय 0 आता व्हॅल्यू पुट करतो y0 1 yn 0 प्लस 4 y1 0.9903 y3 0.9118 प्लस 3 झाल्यानंतर काय ऑड नंबर 5 0.7453